खरं तर मित्रांनो, सरकार वेगवेगळ्या योजना आणत असते. ज्या योजनेच्या माध्यमातून इथल्या बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून येत असते. बऱ्याच योजना आणत असते. काही गाई म्हशीच्या असतात, वेगवेगळ्या कुक्कुटपालनच्या असतात. अशा वेगवेगळ्या योजना असतात. मध्यंतरीच्या काळात एक अशीच योजना आली होती. जी योजना खरं तर महिलांसाठी होती. जून-जुलैच्या वेळेस ती योजना आली आणि ती योजना होती लाडकी बहीण योजना. जी योजना खरं तर अत्यंत लोकप्रिय झाली किंवा महाराष्ट्रभर चर्चेत आली. आणि त्याच लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या महिला होत्या त्या आता काही महिला अपात्र ठरत आहेत. नेमकं प्रकरण काय आपण सविस्तर पाहूया. नमस्कार, आपण पाहताय आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मध्यंतरीच्या काळात खरं तर निवडणुकीच्या वेळेस सरकारनं घोषणा केली की या महाराष्ट्रातील महिलांना दरमहा ₹1,500 देण्याची घोषणा केली आणि ती योजना होती लाडकी बहीण योजना. त्यानंतर लाडका भाऊ ही योजना आलेली होती, पण ती जास्त काळ मला वाटतं चालली नाही. पण लाडकी बहीण योजना अत्यंत चर्चेत आली आणि त्याच्या माध्यमातून लाखो महिलांना अर्जही केलेले होते. आणि त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावरती सरकारवरती टीकाही झालेली होती की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशी योजना आणतायत किंवा ₹1,500 देण्याचे हे मतदानासाठी प्रयत्न करतायत, असंही बरेच आरोप झालेले होते. आरोप प्रत्यारोप झाले. पण ते जरी असलं तरी ती योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथल्या महिलांना दरमहा ₹1,500 देण्याचं खरं तर सरकारने निर्णय घेतला आणि ती सुरुवातही झाली. त्यानंतर असंही ठरलेलं होतं की सरकार आल्यानंतर ₹1,500 नाही तर दरमहा ₹2,100 इथल्या महिलांना मिळणार होते. पण आता ₹2,100 मिळतील नाही मिळतील हा मोठा प्रश्न आहे. पण ज्या महिलांना ₹1,500 दरमहा मिळत होते त्यातल्याच काही महिला आता काही अपात्र ठरायला लागल्यात. नेमकं काय कशामुळं अपात्र ठरतायत आणि काही महिला राहतायत पात्र आहेत, पण काही महिला अपात्र. नेमकं याची कारणं काय आपण थोडक्यात सविस्तर पाहूया. खरं तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना आणली आणि ती योजना जून 2024 मध्ये सुरू झाली होती आणि त्यानंतर ती योजना 1 जुलैपासून त्याचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि सरकारनं कालावधी दिला होता 15 दिवसाचा. 15 दिवसानंतर ते बंद होणार होती आणि त्याचं खरं तर जी मंजुरी मिळण्याचं होतं तो कालावधी प्रशासनाकडं 1 महिन्याचा दिलेला होता. ऑनलाईन नारी शक्ती दूत SC केंद्रावरती हे खरं तर अर्ज भरता येत होते आणि अर्ज भरणं खूप सोपं होतं. याच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्याचे फॉर्म भरला की अर्धा तासात तो फॉर्म त्याला मंजुरी मिळत होती. जे कागदपत्र होते त्या कागदपत्राची पडताळणीही होत नव्हती आणि तत्काळ मंजुरीसुद्धा मिळत होती. आणि याच काळामध्ये जर पाहिलं तर पडताळणी करणंसुद्धा शक्य जर पाहिलं तर अधिकाऱ्यांच्या मते या सरकारच्या दबावामुळं, शासनाच्या दबावामुळं अर्ज करण्यात घाई झाली होती आणि बऱ्याच वेळेस रिजेक्ट झालेले अर्जसुद्धा अर्ध्या तासाच्या नंतर ते पात्रसुद्धा झालेले होते, त्याला मंजुरीसुद्धा मिळालेली होती. अर्जदारांचे त्यावेळेस उत्पन्न काय आहे, कर भरणा स्थिती काय आहे, 4 चालकी मालकी आहेत का, हे काहीही पाहण्यात आलेलं नव्हतं आणि त्यावेळेस खरं तर महसूल विभागावरील उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचा ताण आल्यामुळं एका दिवसात 300 अर्ज ज्या ऑफिसला यायचे त्याच ऑफिसला 5,000 ते 15,000 अर्ज येत होते आणि मग हे सगळी गर्दी जमा होत होती आणि येईल ते स्वीकारावं असं शासनाच्या धोरणामुळं, निर्णयामुळं पडताळणी शिवाय प्रमाणपत्र देण्यात आले होते आणि मग याच कारणामुळं पडताळणी राहिलेली होती. पण आता पडताळणीमध्ये काही त्यांच्या नियमानुसार बऱ्याच महिला अपात्र होत आहेत. त्यात 26 लाख महिला असं बोललं जातं की अपात्र होत आहेत. खरंच आता त्या 26 लाख महिला अपात्र होणार का? या सरकारच्या निर्णयावरती तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. परत एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचा कट्टा. धन्यवाद.